हॅलो गाईस, तर आज आपण सुधा वर्ग एक सिंपल टेबल फॉर्ममध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा वर्ग एकदम सोप्या रीतीने पाठ होऊन जाईल. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं गेलं तर आपल्याला सुधा वर्गामध्ये समुद्रफेन, शंख, सुक्ती, कोदंती आणि कुक्कुटांडटोक हे 5 द्रव्य आपल्याला पाठ करायचे आहेत. सगळ्यात पहिलं आपण समुद्रफेन बघू. ह्याचे जर आपण पर्याय नाव बघितले तर ह्यालाच फेन, सुफेन, फेनक आणि अब्दीफेन असे ह्याला पर्यायी नावं दिलेली आहेत. ह्याची जर आपण उत्पत्ती बघितली तर समुद्रफेन हे एक समुद्रज व प्राणीज द्रव्य आहे, जे समुद्रामध्ये कटलफिश हा मत्स्यजातीय म्हणजे कटलफिश हा जो मासा असतो त्याच्या पृष्ठभागापासून याची निर्मिती झालेली आहे. ह्याचे आपण बघितले तर हे स्थूल, चपटे, नेत्राकार, श्वेत व पांढूर वर्णाचे असते. ह्याचे आपण जर शोधन बघितले तर खलवयंत्रामध्ये समुद्रफेनाचे सूक्ष्म चूर्ण करून घ्यायचे आहे. तसेच त्याला लिंबू स्वरासाची एक भावना द्यायची आहे व नंतर त्याला सुकवून औषधामध्ये वापर करायचा आहे. म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समुद्रफेन घ्यायचं, खलवयंत्रामध्ये टाकून त्याचं सूक्ष्म चूर्ण करायचं, त्यानंतर त्याला लिंबू रसाची एक भावना द्यायची व त्याला उन्हामध्ये शुष्क करून औषधाचा वापर करायचा. ह्याचा जर उपयोग बघितला गेला तर हे कषाय रसात्मक आहे, शीतवीर्यात्मक आहे. त्यामुळे हे लेखन, पाचन, दीपन, नेत्ररोगहर, कर्णस्त्रावहर, कफनाशक, कुष्ठरोगहर, विषमदोषहर आणि वर्णहर सांगितले आहे. ह्याची मात्रा 2 रत्ती सांगितलेली आहे. तुम्ही जर समुद्रफेन लक्षात ठेवले तर तुम्हाला हे पुढचे द्रव्य एक सोप्या रीतीने लक्षात राहतील. आता पुढचं आपण शंख बघणार आहे. शंखलाच काय म्हणतात? कॉन्च शेल. त्याचाच केमिकल फॉर्म्युला CaCO3 आहे. ह्याचे जर आपण पर्याय नावं बघितले तर शंखक, समुद्रज, सुनाद, दीर्घनाद, शंखनक आणि कंभोज हे ह्याचे पर्याय नावं सांगितलेले आहे. ह्याची उत्पत्ती आपण बघितली तर शंख म्हणजे समुद्रात उत्पन्न होणारा मोलस्क वर्गाच्या प्राण्याचे बाह्य कवच आहे. ह्यालाच शंख गोपुच्छकार असतोय, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता म्हणजे असा मोठा असून लहान लहान तो होत जातो. आतून पोकळ, आतील पृष्ठभाग गुळगुळीत चमकदार असतो. याचेच मुखाग्र पिळलेल्या स्वरूपात दिसते, त्यास शंखनाभी म्हणतात. पुढे याचे प्रकार केले तर दक्षिणावर्त शंख आणि वामावर्त शंख असे म्हटलेले आहे. शंखाचे मुख व फुगीर भाग आपल्याकडे करून शंख हातात उत्तान धरून ठेवायचा. त्याची पोकळी शंखाची उजव्या बाजूस असल्यास त्या शंखात दक्षिणावर्त शंख असे म्हणतात. म्हणजे हात ठेवल्यानंतर आपण त्याचा शंख असा ठेवल्यानंतर त्याचे पोकळी भाग कोणत्याच दिशेला वळलेले आहे त्यावरून आपण त्याला दक्षिणावर्त शंख आणि वामावर्त शंख असे 2 प्रकार करतो. जर हाच वाम बाजूस असल्यास त्याला वामावर्त शंख असे म्हटले जाते. याचे ग्राह्यता बघितले तर तो शंख गोलाकार आहे, स्पर्शात गुळगुळीत आहे, सूक्ष्ममुखी आहे, चंद्राप्रमाणे स्वच्छ आहे व चकचकीत आकाराने मोठा व वजनात जाड आहे. तो शंख ग्राह्य सांगितलेला आहे. ह्याच्या शोधनापासून तुम्ही ह्याच्या पुढचे जे 3 द्रव्य आहेत ह्याचे शोधन एकसारखेच आहे. ह्यामध्ये डोलायंत्रामध्ये 1 प्रहर कांजी किंवा कोणत्याही आम्लद्रव्यामध्ये ह्याचे स्वेदन केल्यानंतर ह्याचे शोधन होते. मारणमध्ये आपल्याला ह्याचे 2 गजपूट द्यायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे पहिले गजपूट दिल्यानंतर आपल्याला त्या शंखाचे चूर्ण करून त्यास कुमारी स्वरासाची भावना द्यायची आहे आणि दुसरे पूट कुमारी स्वरासाची भावना दिलेल्या चूर्णाला पूट द्यायचे आहे. म्हणजे 2 पूट द्यायचे आहेत. कोणते? गजपूट द्यायचे आहे. सगळ्यात पहिला आपल्याला नुसते पूट द्यायचं, त्यानंतर त्याचे चूर्ण करून कुमारी स्वरासाची भावना देऊन नंतर अजून एक गजपूट द्यायचा आहे. असे केल्याने शंख बसवत जिभेवर चरचर करत नाही. आता ह्याच्या पुढचे आपण शुक्ती बघणार आहे. ह्यालाच पर्ल ऑयस्टर किंवा पर्ल मदर असे म्हणतात. ह्यालाच मौक्तिक शुक्ती, शुक्तिका, मुक्ताप्रसू, मुक्तामाता, मौक्तिक प्रसव, महाशुक्ती, मुक्तागृह, मुक्ताकमंदिर असे नावं झालेले आहेत. ह्यामध्ये मौक्तिक शोक्ती आणि जलशोक्ती असे प्रकार आहेत. ह्यातच क्षुद्रशोक्तिका, तोयशुक्ती असे याचे पर्याय नावं सांगितलेले आहे. शौक्तिक हे मोलुस्का जाती प्राण्याचे टणक आवरण असून ते त्या कीटकाच्या शरीरातील
स्रावापासून तयार होते. त्याला आपण काय म्हणतो? शोक्ती असे म्हणतो. शुक्तीचा आतील भाग हा श्वेत इंद्रधनुष्याच्या वर्णे चकचकीत व गुळगुळीत असतो असं सांगितलेले आहे. प्रकारमध्ये मुक्ताशुक्ती आणि जलशुक्ती हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. यामध्ये मुक्ताशुक्तीमध्ये मोती तयार होतात आणि जलशुक्ती यात मोती तयार होत नाहीत, तर त्यात फक्त जलचर कीटकच असतात. यावरून हे जे 2 प्रकार केलेले आहेत. हे जे ग्राह्यत्व दोन्ही प्रकारच्या शुक्तीचे गुणधर्म एकसारखेच असल्यामुळे दोन्हीही ग्राह्य आहेत. शोधन शंकाप्रमाणेच आहे की कोणत्याही आम्लद्रव्यामध्ये 1 प्रहर आपल्याला स्वेदन करायचं आहे, नंतर गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मारण देखील सेमच सांगितलेलं आहे. ह्यामध्ये 2 गजपुट देऊन पहिल्या गजपुटानंतर त्यास कुमारी स्वरसाची भावना देऊन आपल्याला दुसरे गजपुट द्यायचे आहे. हे दोन्हीचे आपण सेम आहे असे दिसून येते. त्यानंतर आता आपण गोदंती बघणार आहे. गोदंतीलाच जिप्सम किंवा सेलेनाइट असे म्हणतात. ह्याचा केमिकल फॉर्म्युला CaSO4 असं सांगितलं, .2H2 असं सांगितलेलं आहे. ह्याचे नाव गोदंती, गोदंत, श्वेता, गोदंतिका, गोदंता असे पर्याय नाव सांगितलेले आहे. याचा उल्लेख जर उत्पत्ती आपण बघितली तर याचा उल्लेख आयुर्वेदिक प्राचीन ग्रंथामध्ये केलेला नाही. गोदंती हे श्वेत, पिवळसर, पांढऱ्या वर्णाचे, चमकदार, अर्धपारदर्शक, पापुद्रयुक्त असे पाषाण स्वरूपी खनिज आहे. हा चुना कॅल्शियम व गंधक आम्ल याचा यौगिक आहे. हे जे प्रकार बघितले तर आकारानुसार घनरूप, तालाकृती, पिंडाकृती व कौशिकाकृती असे 4 प्रकार आकारानुसार केले जातात. आधुनिक मतानुसार सेलेनाइट, एलबास्टर आणि सॅटिनस्पार असे 3 प्रकार मॉडर्न सायन्सनुसार याचे केलेले आहे. जो गोदंती श्वेतवर्णी शरदातील चंद्रासारखा चमकदार व पापुद्रयुक्त असतो ते औषधग्राह्य सांगितलेलं आहे. याचे स्वेदन बघितले तर ह्याचे स्वेदनही सेम आहे, पण 1 प्रहरच्या जागी आपल्याला इथं अर्धा प्रहर स्वेदन करायचं आहे. मारणमध्ये शुद्ध गोदंती चूर्णास आपल्याला कुमारी स्वरसाची किंवा निंबूपत्र स्वरसाची भावना देऊन त्यास चक्रिका बनवायच्या आहेत आणि यास शराव संपोटात बंद करून आपल्याला 1च गजपूट द्यायचा आहे. याने आपल्याला पांढऱ्या वर्गाचे भस्म प्राप्त होते. ह्याच्या पुढे आपण शेवटचं कुक्कुटांडत्वक हे बघणार आहे. ह्यालाच काय म्हणतात? हेन्स एगशेल असे म्हटले जाते. ह्याचे शोधन बघितले तर आपण अंड्याच्या कवचात आम्लरसात किंवा मीठ किंवा नवसागर मिश्रित जलात आपल्याला 4 ते 5 दिवस मृदू होईपर्यंत भिजत ठेवायचं आहे. नंतर आपल्याला पापुद्रे काढून टाकून त्याचे बाहेरचे कवच कोष्ण जलाने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर वाळवून याचा उपयोग करायचा आहे. ह्याचे मारण बघितले तर शोधित कुक्कुटांडत्वक हे चूर्ण बनवून त्यास चांगेरी किंवा घृतकुमारी स्वरसाची भावना देऊन त्याच्या चक्रिका बनवायच्या आहेत. या सुकवून शराव संपुटामध्ये बंद करून आपल्याला 5 गौऱ्याचे पूट द्यायचे आहे. त्याने आपल्याला श्वेतवर्णाचे भस्म प्राप्त होते. याचा उपयोग बघितला तर याचा उपयोग हृदय, पाचन संस्थेसाठी बल्य असे, तसेच हे उत्तम अस्थिपोषण करणारे आहे. वाजीकरण असून शुक्रविकार, स्वप्नदोष, नपुंसकत्व, रक्तपदर, श्वेतपदर, बहुमूत्रता, सोमरोग या विकारात लाभदायी. याची मात्रा 1/4 रत्ती आहे. ह्याचे अनुपान गोदुग्ध, नवनीत, सीतोपला, मध, गोघृत हे सांगितलेले आहे. हे टेबल फॉर्मॅट मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.